नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझे मेघ चॅनलवर। आज आपण बनणार आहे जनरल सायन्स क्लास 7 सेमी इंग्लिश। तर याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी सीट 6 आपण बनणार आहोत। शेती अभ्यासक्रम ब्रिज कोर्स त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी सीट 6 डे 6 आज आपण बनणार आहे। डे 6 तर बघा इथे लेट्स अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ मेटल, प्रॉपर्टीज ऑफ मेटल, इरिव्हर्सिबल चेंज। तर बघा त्यासाठी रेफरन्सेस आहेत स्टँडर्ड 6 मधील चॅप्टर 5 सबस्टन्सेस इन सराउंडिंग्स देअर स्टेट अँड प्रॉपर्टीज। लर्निंग आउटकम्स आहेत तर डिफरन्शिएट्स materials and organisms on the basis of their property, structure and function. Let's take a look. Metals are found in the form of mineral deep inside the earth. Minerals from the earth crust are processed to obtain the metal. तर मेटल जे आहेत ते कुठे सापडतात बघा, मिनरलच्या फॉर्म मध्ये असतात आणि डीप इनसाइड द अर्थ असतात। तर बघा ह्या प्रॉपर्टीज मेटलच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा, तर मेलेबिलिटी, डक्टिलिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, लस्टर, सोनोरिटी, मेलेबिलिटी। तर हे जे आहेत ते काय आहेत बघा, मेटलच्या प्रॉपर्टीज। आता मेलेबिलिटी काय असेल म्हणतो आपण, मेटल्स कॅन बी कन्वर्टेड इनटू शीट्स बाय हॅमरिंग। आता हे जे मेटल्स आहेत बघा त्याला आपण हॅमर करून काय करू शकतो, त्याचा शीट बनवू शकतो। ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो बघा, मेलेबिलिटी असं म्हणतो। आता इथे बघा आपण ह्या मेटलला काय केलेलं आहे, शीट मध्ये कन्वर्जन केलेलं आहे आणि ह्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो बघा, मेलेबिलिटी असे म्हणतो। डक्टिलिटी, metals can be stretched and drawn into wires. This property of metal is called ductility. तर मेटलला आपण स्ट्रेच करून आपण काय करू शकतो, वायर मध्ये कन्वर्जन करू शकतो। या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, डक्टिलिटी असे म्हणतो। तर बघा इथे आपल्याला दाखवलेलं आहे वायर फॉर्म झालेली। तर बघा वायर मध्ये काय असतो, करंट असतो, इथे आपल्याला दाखवलेला आहे बघा। आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू मेटल्स। मेटल मधून काय होत असतं बघा, इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते। ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी टू अ ग्रेटर और लेसर एक्सटेंट। दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी। आणि ह्या प्रॉपर्टीलाच काय म्हणलेलं आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असं म्हटलेलं आहे। आता थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय बघा, थर्मल कंडक्टिव्हिटी व्हेन अ पीस ऑफ मेटल इज हीटेड at once the whole of it becomes hot. It becomes that metal allow heat to flow through them. बघा आपण जर काय केलं, एखाद्या मेटलचा पीस घेतला, मेटलचा तुकडा, धातूचा तुकडा घेतला, त्याला हीट केलं तर काय होतं बघा, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हीट फ्लो होते। आणि ही जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणतो, थर्मल कंडक्टिव्हिटी असे म्हणतो। नेक्स्ट आहे बघा, मेटल्स हॅव टिपिकल शाईन और लस्टर। तर मेटलला बघा शाईन असते। एव्हरी मेटल हॅज कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच इट कॅन बी आयडेंटिफाईड। तर प्रत्येक मेटलला वेगवेगळा कलर असतो ज्याच्यावरून काय केले जातात, ते ओळखले जातात। आता बघा इथे आपल्याला दाखवलेलं आहे वेगवेगळे मेटल्स। इथे बघा आपल्याला काय दिसत आहेत, तर सोन्याची नाणी दिसत आहेत, येथे आहे बघा तर तांब्याची भांडी दिसत आहेत, असे वेगवेगळे धातू आपल्याला इथे दिसत आहेत। तर सोनोरिटी म्हणजे काय बघा, मेटल्स प्रोड्यूस रिंगिंग साऊंड। तर मेटल्स काय करतात बघा, रिंगिंग साऊंड प्रोड्यूस करतात। दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड सोनोरिटी। त्यालाच काय म्हणतो बघा आपण, सोनोरिटी असं म्हणतो। आता बघा इथे आपल्याला दोन इन्स्ट्रुमेंट दाखवले आहेत ज्याच्यातून काय प्रोड्यूस होतं, तर साऊंड प्रोड्यूस होतो। ह्या ऍक्टिव्हिटीला किंवा प्रॉपर्टीला सोनोरिटी असे म्हणतात। आता इथे आहे तुमच्यासाठी प्रश्न उत्तरे, लेट्स प्रॅक्टिस। ही तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे। तुम्ही सेतू अभ्यासक्रमाला ज्या वह्या घातल्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ही प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत। तर लेट्स प्रॅक्टिस। क्वेश्चन फर्स्ट आहे बघा, कॅन यू टेल वेअर डू मेटल्स ऑकर। तर मेटल कुठे आढळतात। क्वेश्चन 1, कॅन यू टेल वेअर डू मेटल्स ऑकर। तर मेटल्स कुठे आढळतात, तर
मेटल्स इन द फॉर्म ऑफ मिनरल्स डीप इनसाइड द अर्थ. मिनरल्स जे आहे, मेटल्स जे आहे ते मिनरलच्या फॉर्म मध्ये आपल्याला डीप इनसाइड द अर्थ म्हणजे जमिनीच्या आतमध्ये सापडतात. टेल नेम्स ऑफ एनी टू मेटल्स यू नो इन युअर डेली लाईफ अँड इट्स टू युजेस. तर बघा, दोन आपल्याला मेटलची नावे सांगायची आणि त्यांचे युजेस सांगायचे. तर मी इथे तुम्हाला दोन मेटलची नावे सांगलेली आहेत. पहिला आहे कॉपर, दुसरा आहे गोल्ड. तर कॉपरचा यूज कशासाठी होतो आपल्याला, तर कॉपरची बघा आपल्याला, कॉपर म्हणजे तांबे, तांब्याची भांडी असतात ज्याचा आपण पाणी पिण्यासाठी वगैरे उपयोग करतो. गोल्ड, तर गोल्डचा आपण दागिने बनवण्यासाठी टू मेकिंग ज्वेलरीसाठी वापर करतो आपण गोल्डचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 2. गिव्ह रिझन्स इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस कॉपर वायर इज युज्ड. आता बघा, कॉपर वायर का वापरले जाते इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये, तर ड्यू टू फ्लो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ कॉपर वायर. सो इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस देअर इज कॉपर वायर युज्ड. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन, प्लॅस्टिक हँडल इज युज्ड फॉर फ्राईंग पॅन. तर प्लॅस्टिक हँडल का असते याच्यामध्ये, तर कशासाठी असते बघा, तर त्याच्यामुळे हीट जी आहे ती हँडल पर्यंत पोहोचत नाही, हीट फ्लो होत नाही, म्हणून त्याला प्लॅस्टिक हँडल असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, व्हॉट विल हॅपन ॲक्स ब्लेड इज मेड ऑफ वूड इन्स्टेड ऑफ आयर्न. तर याच्या स्ट्रिंग ऑफ स्टील वायर ऑफ तानपुरा इज रिप्लेस्ड बाय रबर. तर बघा, जर आपण तानपुराची जी वायर आहे ती रबरला रिप्लेस केली तर काय होईल, तर बघा, स्टील हॅज प्रॉपर्टी ऑफ सोनोरिटी. तर सोनोरिटी प्रॉपर्टीमुळे काय होतं बघा, तर आपला साऊंड प्रोड्यूस होतो. पण जर ज्यावेळी रबर वापरतो त्यावेळी साऊंड प्रोड्यूस होणार नाही, बट रबर हॅज not this property, so sound could not produce. So this is the answer of this question. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही प्रश्न उत्तरे लिहून काढा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड राईट प्रॉपर्टीज ऑफ मेटल. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, विथ कॉपर वायर Sear switches on light. Goldsmith made a seat by hammering a gold ball. With copper wire, Sear switches on light. Goldsmith made a seat by hammering a gold ball. तर त्याला काय म्हणतो आपण, डक्टिलिटी म्हणतो. माया स्ट्रेच्ड द स्ट्रिंग ऑफ द सितार. तर याला काय म्हणतो, या प्रॉपर्टीला आपण सोनोरिटी म्हणतो. Raghav put a spoon in boiling soup and spoon got hot. तर याला काय म्हणतो बघा आपण, थर्मल कंडक्टिव्हिटी असे म्हणतो. तर या प्रॉपर्टीजला आपण मेटलच्या काय म्हणतो बघा, या प्रॉपर्टीला काय म्हणतो, गोल्डस्मिथ मेड अ सीट बाय हॅमरिंग अँड गोल्ड बॉल. तर माया स्ट्रेचेस अ स्ट्रिंग ऑफ सितार याला सोनोरिटी म्हणतो. राघव पुट स्पून ऑन बॉइलिंग सूप, द स्पून गॉट हॉट, तर याला थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणतो. तर अशा प्रकारे बघा, आज आपण काय बघितलं, ऍक्टिव्हिटी 6 जनरल सायन्स बघितलं. तर याच्यासाठी तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही दीक्षा ॲपवर जाऊन बघू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.